मंडळी नमस्कार, मी विलास बडे घेऊन आलोय महाराष्ट्राचा नंबर 1 शो बडे मुद्दे। आजचा बडे मुद्देचा चर्चेचा मुद्दा आहे, ठाकरेंना शक्ती देणारा कोकणचा बालेकिल्ला ढासळलाय का? एका पाठोपाठ एक शिलेदार ठाकरेंची साथ सोडून जात आहेत। यात आज भर पडली राजन साळवींची, त्यामुळे या सगळ्यांची कारणमीमांसा आपण जाणून घेणार आहोत, त्याच्याबद्दल चर्चा करणार आहोत। पण बघूया आजच्या बडे मुद्देमध्ये दिवसभरातले इतर काही महत्त्वाचे बडे मुद्दे। आज दिवसभरातला राजकीय मुद्दा हाच होता की माजी आमदार राजन साळवींनी ठाकरेंचं शिवबंधन तोडत शिंदेंच्या शिवसेनेचा धनुष्यबाण आपल्या खांद्यावर घेतला। ठाकरेंचा कोकण जो आजपर्यंत बालेकिल्ला होता तो बुरुज आता कोसळायला सुरुवात झाली आहे का? आणि बाळासाहेबांनी बांधलेला बालेकिल्ला ढासळल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली। यावर आज आपल्याला सविस्तर चर्चा सुद्धा करायची आहे। पुढचा मुद्दा आहे, ठाकरेंचे 3 खासदार प्रतापराव जाधवांच्या निवासस्थानी स्नेहभोजनाच्या कार्यक्रमात उपस्थित दिसले। संजय जाधव, भाऊसाहेब वागचौरे, आष्टीकरांच्या उपस्थितीनं पुन्हा ऑपरेशन टायगरची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली। तिकडे दिल्लीत शरद पवारांची भेट न घेता आदित्य ठाकरे मुंबईला रवाना झाले। आमच्या मुंबईत भेटीगाठी होत असतात असं आदित्य ठाकरेंनी भाष्य करत एक प्रकारे नाराजी व्यक्त केली आणि शरद पवार यांची भेट टाळली का? त्यामुळे राजकीय वर्तुळात आज चर्चांना उधाण आलं। पुढचा मुद्दा, मंत्री धनंजय मुंडेंना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे। निवडणूक शपथपत्रात दिलेल्या माहिती संदर्भात करुणा मुंडेंची तक्रार होती, त्या तक्रारीनंतर परळीच्या फौजदारी न्यायालयानं ही नोटीस बजावली। आणि आजचा शेवटचा मुद्दा, परजीवींचा वर्ग तयार करायचा आहे का? लाडकी बहीण योजनेसह मोफत योजनांवरून सुप्रीम कोर्टानं राजकीय नेत्यांवर, राजकीय पक्षांवरती, सरकारांवरती ताशेरे ओढले। कोर्टाच्या ताशेऱ्यांवरून आता देशाचं राजकारण तापलं। तर बडे मुद्द्याची सुरुवात आज आपल्याला एका मुद्द्याने करायची आहे। दिल्लीत एक पुरस्कार सोहळा झाला आणि त्या पुरस्कार सोहळ्याचं कवित्व काही संपत नाहीये, त्यावरून सुरू झालेलं राजकारण संपत नाही। दिल्लीतल्या त्या कार्यक्रमात शरद पवारांनी एकनाथ शिंदेंना सन्मानित केलं, पण या सन्मान सोहळ्यावरून उद्धव ठाकरे मात्र कमालीचे नाराज झाले। त्यामुळे ठाकरेंचा पक्ष आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीतली जी दरी आहे ती रुंदावताना पाहायला मिळते। विशेष म्हणजे दिल्ली दौऱ्यावर असलेल्या आदित्य ठाकरेंनी राहुल गांधींची भेट घेतली, अरविंद केजरीवालांची भेट घेतली, पण पवारांची भेट त्यांनी टाळली का? चर्चा सुरू झाली। ठाकरे आणि पवारांमधली दरी रुंदावतीये। सरकारची चोरी करतात, पक्षांची चोरी करतात, पक्ष फोडतात, मग त्यांचा परिवार फोडतात। त्यांचं कौतुक आमच्याकडून कधी होणार नाही। आदित्य ठाकरे दिल्लीत, पवारांची भेट घेणं मात्र टाळलं। आज पवारांना भेटणार नाही, आज नाही भेटणार आहे। पवारांपेक्षा राहुल गांधी आणि केजरीवाल जवळचे। सरकारें आते जाती रहती है, फिर आएगी, लेकिन रिश्ता तो ऐसे ही चलता रहेगा और यही कहने हम आए थे। शरद पवारांनी दिल्लीत एका कार्यक्रमात एकनाथ शिंदेंचा सत्कार करत त्यांचं तोंड भरून कौतुक केलं। पवारांनी शिंदेंच्या केलेल्या कौतुकावरती ठाकरेंच्या पक्षानं तीव्र आक्षेप घेत नाराजी व्यक्त केली आणि यावर शरद पवारांच्या पक्षानं सुद्धा तितकंच जोरदार उत्तरही दिलं। शरद पवार साहेबांनी शिंदेचा सत्कार केला नाही तर अमित शहांचा सत्कार केला असं मी मानतो। महाराष्ट्राचे तुकडे पाडणाऱ्या, महाराष्ट्राचा उद्योग पळवून देणाऱ्या अमित शहांचा सत्कार, ते प्रतीक म्हणजे एकनाथ शिंदे, त्यांचा सत्कार केला। त्यांच्या मनामध्ये शिवसेना फोडणं आणि सरकार पाडण्याच्या वेदना खूप आहेत, हे अमान्य करून चालणार नाही। पण त्या वेदना असताना शरद पवारांनी कसं वागायला हवं हे सांगणंही उचित नाही। शरद पवार तुम्हाला शरद पवार सांगतात का तुम्ही कोणाला भेटायला पाहिजे? सांगतात का? त्यांनी कधी आक्षेप तरी घेतले का? आम्हालाही वाईट वाटतं कधी कधी शरद पवार जेव्हा अजित पवारांच्या स्टेजवर असतात। सर्वात जास्त धोका कोणी दिला? अजित पवारांनीच दिला ना शरद पवारांना। मग तुम्ही कसे काय भेटायला गेलात फुलगुच्छ घेऊन त्यांना? विचारलं शरद पवारांनी किंवा आम्ही तुम्हाला?
ठाकरेंचा पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जुंपलेली असतानाच याचाच पार्ट 2 नवी दिल्लीत पाहायला मिळाला. अचानक आदित्य ठाकरे दिल्लीत दाखल झाले आणि ते थेट काँग्रेसचे नेते राहुल गांधींच्या भेटीसाठी गेले. राहुल गांधींच्या भेटीनंतर दुसऱ्या दिवशी दुपारी दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आपचे नेते अरविंद केजरीवालांच्या घरी निवडक खासदारांसह आदित्य ठाकरेंनी दुपारचं जेवण केलं. राहुल गांधी आणि अरविंद केजरीवालांची भेट घेणाऱ्या आदित्य ठाकरेंनी शरद पवार दिल्लीत असूनही त्यांची भेट घेणं मात्र टाळलं आणि याचबद्दल आदित्य ठाकरेंना पत्रकारांनी विचारलं असता त्यांनी काहीसं असं कारण पुढे केलं. तुम्हाला सांगतो, आमच्या भेटी मुंबईत होत असतात, त्यांच्या घरी पण आम्ही जाऊन भेटून आलो. आम्ही मुंबईत पवार साहेबांना मागच्याच महिन्यात जाऊन भेट झाली आमची. आता काल 1-2 झाले आमच्या. एकीकडे आदित्य ठाकरेंनी शरद पवारांना भेटणं टाळलं तर दुसरीकडे आदित्य ठाकरे दिल्लीत दाखल होण्यापूर्वी शिंदेचे 2 शिलेदार उदय सामंत आणि नरेश म्हस्केंनी शरद पवारांची भेट घेतली होती. त्यावरनं पवार आणि ठाकरेंमधल्या नाराजीची चर्चाही रंगली. शरद पवारांनी सत्कार सोहळ्यात शिंदेंच्या केलेल्या कौतुकाबद्दल दिल्ली दौऱ्यावरती आलेल्या आदित्य ठाकरेंना पत्रकारांनी विचारलं तेव्हा त्यांनी हे उत्तर दिलं. उन्होंने सिर्फ ना हमारी पार्टी को तोड़ा है ना परिवार को तोड़ने की कोशिश की है, लेकिन महाराष्ट्र की जो रीढ़ की हड्डी इंडस्ट्रियलाइजेशन उसे तोड़ी है. अगर आप देखिए तो किसानों की आत्महत्या ज्यादा बढ़ी है तो इनके समय में बढ़ी है. काफी सारे किसान आंदोलन हो, महिलाओं पे अत्याचार हो, युवाओं की बेरोजगारी हो, पिछले 2-2.5 सालों में जितनी बढ़ चुकी है, ये देशद्रोह है, ये महाराष्ट्र द्रोह है. और ऐसे गंदे काम करने वाले इंसान का कभी भी हम सत्कार नहीं करेंगे. ये हमारा प्रिंसिपल है. उनके प्रिंसिपल्स के बारे में मैं कुछ नहीं कहूंगा क्योंकि मैं बहुत जूनियर हूं उनके करियर के हिसाब से भी और उम्र के हिसाब से. दरम्यान संजय राऊतांनी शरद पवारांवरती केलेल्या टीकेची एक प्रकारे आदित्य ठाकरेंनी पाठराखणच केली. राहुल साहेबांनी काल जी भूमिका मांडली त्या तीच भूमिका आजही तुमच्या पक्षाची आहे का शरद पवार यांच्या बाबतीत? कोणी सांगितलं का की तुम्ही भूमिका अधिकृत नाहीये? खरं तर 2019 साली महाविकास आघाडीची मोड बांधण्यात शरद पवार आणि उद्धव ठाकरेंची महत्वाची भूमिका होती. विशेष म्हणजे उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीचं मुख्यमंत्रीपद स्वीकारावं अशी गळ त्यांना पवारांनीच घातली होती. महाविकास आघाडीत जेव्हा जेव्हा तिढा निर्माण झाला तेव्हा तो यशस्वीपणे सोडवण्याचं काम खुद्द पवारांनीच केलं. महाविकास आघाडीतल्या कोणत्याही राजकीय पेचप्रसंगात उद्धव ठाकरेंसोबत पवार वेळोवेळी चर्चा करत असल्याचं दिसूनही आलं. पवारांनी केलेल्या शिंदेंच्या स्तुतीनं ठाकरे आणि पवारांच्या संबंधात एक प्रकारे बिब्बा घातलाय. यातूनच ठाकरे आणि पवारांच्या पक्षात दरी रुंदावल्याची चर्चा आहे. पवारांशी दुरावा राखतानाच ठाकरेंच्या पक्षाची काँग्रेस आणि आपसोबत जवळीक वाढली आहे. आदित्य ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्यावरनं ते अधोरेखित सुद्धा झालंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, दिल्ली.